उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे। उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे सरबत आपण करून पीत असतो। आज मी असा सरबत बनवणार आहे। अतिशय हितकारक असा हा सरबत असणार आहे। प्रथम मी घेतलेला आहे पुदिना मी 2-3 वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याला खाऊची पानं म्हणतात, तुम्ही बघू शकता। अतिशय स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी। आता ही खाऊची पानं आहेत ती पिवळी पडलेली काळी पडलेली घ्यायची नाहीये। स्वच्छ हिरवीगार ताजी पानं घ्यायची आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुदिना घालून घ्यायचा आहे आणि हा जो देठाचा जवळचा भाग असतो तो हाताने असा तोडून काढून टाकायचा आहे। हा घ्यायचा नाही आणि पानाच्या शेवटचा जो भाग असतो टोक ते सुद्धा आपल्याला थोडंसं अशा प्रकारे कट करायचं आहे। हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। खाऊचं पान आणि पुदिना छान वाटून घेतलेला आहे, एकदम बारीक पेस्ट केलेली आहे। थंड पाणी घेतलेलं आहे। अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। आता याच पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेते। आता हे जिरे मी थोडेसे गरम केलेले होते आणि त्याची पावडर बनवलेली होती। काळी मिरी पूड घालून घ्यायचं आहे, एकदम कमी घालायची आहे। पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे थोडीशी। सेंदो मीठ अर्धा चमचा। इथे लिंबाचा रस घेतलेला आहे, आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे एक मी छोटं भांडं घेतलेलं आहे, चहाची गाळणी ठेवलेली आहे। आपला हा सरबत आहे तो मी पूर्ण काढून घेते याच्यामध्ये। सरबत गाळून घेतलेले मोठे मोठे जे कण आहेत पानांचे ते हे गाळून बाहेर निघतात बाजूला। आता हा सरबत आपला पिण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे हा आजचा माझा पुदिना फ्लेवर सरबत तयार आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते। जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।